एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिअली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल आणि आम्हीसुद्धा सर्वजण मजेत आहोत. सो तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. सो आज आहे शनिवार आणि अनंत चतुर्दशी आहे. बघता बघता पप्पांना येऊन 10 दिवस कंप्लीट झाले आणि आता त्यांच्या जाण्याचा शेवटचा दिवससुद्धा आलेला आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत ओझरला आणि प्लस माझ्या सासरी. दोन्हीही जवळजवळ आहे, साधारण तास दीड तासाच्या अंतरावरतीच येतं. त्यापेक्षाही अगदी जवळ शॉर्टकट घेतला तर. पण शॉर्टकटने थोडेसे खड्डे वगैरे येतात, तर बघ कुठे कसं कोणत्या रस्त्याने जाऊया. पण दोन्हीकडे जायचं, एकीकडे ओझरला जायचं आणि गावाकडे जो गणपती बसवला जातो आमच्या घरी, त्याचं पण आज विसर्जन आहे. मग दोन्ही होईल या हेतूने आम्ही आज निघालेलो आहोत. सो बस निघायच्या अगोदर ती छोटी मोठी तयारी आहे ना ती करून घेते, म्हणजेच घर साफ करून घेते. सकाळी उठल्यानंतर पूर्ण घर मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि एकदम स्वच्छ ठेवून जाते, जेणेकरून आल्यानंतर जर घरात मेस दिसला तर मूड निघून जातो. एक तर प्रवासाचा असलेला ताण आणि त्यातलं मग घर साफ करायचं म्हणजे कंटाळा येतो. त्यापेक्षा घर अगदी स्वच्छ करून निघून गेलं की मग आल्यानंतर घरामध्येही प्रसन्न वाटतं, आराम आपल्यालाच भेटतो. शेवटी करायचं तर आपल्या स्त्रियांनाच आहे घरात येऊन. सो दरवर्षी गणपतीमध्ये आम्ही जो आहे ना ओझरला जातो, तर त्याच्या पाठीमागची माझी एक श्रद्धा अशी की कानाच्या अगोदरसुद्धा माझे 2 मिसकॅरेज झालेले होते आणि ज्यावेळेस मी कानाच्या वेळेस प्रेग्नेंट होते आणि जी आपली फर्स्ट सोनोग्राफी असते, ज्याला आपण व्हिएबिलिटी सोनोग्राफी म्हणतो, स्कॅन म्हणतात, तर त्याला जेव्हा मी गेलेले होते तर त्यावेळेस फर्स्ट वेळेससुद्धा डॉक्टरनी सांगितलं होतं की यावेळेस ही थोडीशी रिस्की प्रेग्नन्सी आहे, आम्ही अजूनपर्यंत सांगू शकत नाही जोपर्यंत फर्स्ट स्कॅन होत नाही तोपर्यंत. आणि मी जेव्हा स्कॅनमध्ये आतमध्ये गेले तर त्यावेळेस पण सेम असं झालेलं होतं की डॉक्टर्स बोलले की अजूनही बाळाचे ठोके काही दिसत नाही आहेत, तर तुम्ही एक काम करा की अजून अर्धा पाऊण तास थांबा, भरपूर पाणी प्या आणि मग या. आणि त्यावेळेस असं झालेलं होतं की सगळे जे आपले होप्स असतात ना त्यावेळेस सगळे तुटलेले असतात, असं झालेलं होतं. आणि मी जो बाहेर वेटिंगची जी रूम असते, वेटिंग रूम, तिथे बसली आणि तिथे समोरच ओझरचे जे विघ्नहर्ताची जी फोटो आहे ना ती दिसली होती आणि मी बस भक्तिभावाने डोळे मिटून फक्त प्रार्थना केली होती. आणि येस, माहीत नाही हा चमत्कार आहे की काय आहे, पण मी 1 तासाने जेव्हा माझा स्कॅन झाला तर डॉक्टरांनी सांगितलं की बाळ अगदी हेल्दी आहे आणि जे ठोके आहेत बाळाचे हार्टबीट तेही सुद्धा अगदी चांगले आहेत. तर त्या वर्षीपासून त्याच्यानंतर जेव्हा काना झाला त्या वर्षापासून ते आजतागायत, म्हणजे आज 6 वर्ष कंप्लीट होतील, तर 6 वर्ष आम्ही लगट गणपतीमध्ये जे आहे ना ओझरच्या दर्शनाला जातो. आधेमध्ये तर जातोच, पण हे जे दिवस आहेत ना ते सोडत नाही. आम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा जातो. बस आत्ता मला थोडंसं प्रॉब्लेममुळे ना लेट झाला, पण म्हटलं आज शेवटचा दिवस आहे, तिकडं तर जायचंच आहे, पण दोन्हीकडे होईल या हेतूने आम्ही ओझरला आलेलो आहोत. सो इथे आल्यानंतर असं वाटलं की खूप गर्दी वगैरे असेल, पण साधारण आम्हाला यायला 10 वाजले होते इथे पोहोचायला. पण छान वाटलं इथे येऊन ना. अगदी गर्दी वगैरे काही नव्हती. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये बराच वेळ उभं राहून बाप्पांचं दर्शन घेतलं. बाहेर पण बराच वेळ आम्ही थांबलो आणि इथे आता चालू आहे. इथे किचन होते आणि कानाचं चाललं होतं की काहीतरी घे, मला किचन हवं आहे, किचन हवं आहे. सो त्याला किचन घेतो आहे आम्ही. आणि मी काय केलेलं, घरातून येतानाच नाश्ता बनवून आलेला होता, कारण पोहोचायला आम्हाला माहिती आहे जर गर्दी वगैरे असली असती तर खूप वेळ लागला असता. म्हणलं मग नाश्ता जो लाईट नाश्ता आहे ना तोच बनवून घेता येईल, त्यामुळे मी स्नॅक्समध्ये जे आहे ना सँडविच वगैरे बनवून घेतले होते आणि तोच आम्ही गाडीमध्ये केलेला होता. आता दर्शन माझं झालेलं आहे. ही आहे ओझरची नदी, कुकडी नदी आहे ही. तर इथे काही फोटोशूट वगैरे चालू होते, आम्ही काही केलं नाही कारण खूप गर्दी होती आणि पाणी खूप भरलेलं होतं. काना आगाऊपणा करतो, भीती वाटते, त्यामुळे आम्ही काही फोटोशूट केलं नाही. फक्त थोडासा एक व्हिडिओ काढला आणि त्यानंतर आम्ही निघालो. तर हे किचन कानाने घेतलेलं होतं. सो इथे आलो तर हे आहे आमच्या घरचा गणपती बाप्पा, जो आमच्या घरी बसतो. आम्ही एकत्र आहे अजून, त्यामुळं जो आहे ना इकडे मी बसवत नाही. दरवर्षी आम्ही गावाला जातो, एकतर बसवण्याच्या दिवशी किंवा मग दोन्ही दिवशी बसवणं आणि विसर्जन असं जातो. तर एखाद्या वेळेस तरी जाऊन दर्शन घेऊन येतो. आणि हे आहे माझं सासरचं घर. इथे जे तुम्हाला दिसत असेल येल्लो कलरचा ड्रेस, ती आहे माझ्या मोठ्या जाऊबाई आणि ही माझ्या जावेची मुलगी आहे जी गुलाबी ड्रेसवाली आहे. तर आत्ता बाप्पांचं विसर्जन चालू आहे आमच्या घरच्या. सो आमच्याकडे विसर्जनासाठी तुम्हाला जी आत्ता डाळ दिसली ती डाळ बनवली जाते प्रसाद म्हणून. ह्याची डाळ असते, ती हरभऱ्याची डाळ असते. आणि आता विसर्जनासाठी चाललेलं होतं आम्ही. आणि आज विसर्जन आहे ते आमच्याच शेतामध्ये जे विहीर आहे ना तिथेच करायचं आहे. सात इथून एक 5-10 मिनटाच्या अंतरावरती पाठीमागे आमचं शेत आहे आणि तिथेच आम्ही गणपती बाप्पाला नेणार आहोत.
तर बस मुलं चालले होते, तर मुलांच्या हातात जे काही ताटल्या असतील किंवा काही असतील ते वाजवत मस्तपैकी गणपती बाप्पा मोरयाची घोषणा देत देत आम्ही छान असं विहिरीपर्यंत गेलो. ही आहे विहीर. माझ्यासाठी ना पप्पांची ब्लेसिंग खूप मोठी आहे, खूप मोठी. कारण त्यांच्यामुळे मी असं नेहमी मानते की माझा कान्हा मला भेटलेला आहे. एक चमत्कार होता तो, खरंच मी सांगते. मी प्रत्येक वेळेस यांना म्हणते की हा कान्हा माझा गणपती बाप्पाचा चमत्कार आहे. तर असो, तर इथे आल्यानंतर विहिरीच्या ठिकाणी सुद्धा आम्ही एक आरती केली. ही आहे माझी छोटी जाऊ. ह्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई ह्या सासूबाई आहेत आणि यांना मगाशी मी येलो कलरचा ड्रेस घातला आहे, ते सुद्धा एक जाऊबाई आहे. तर इथे मस्तपैकी आम्ही आरती केली. प्रत्येकाने गणपती बाप्पाच्या कानामध्ये विश सांगितली. प्रत्येक मुलांना गणपती बाप्पांना प्रार्थना करायला लावली की मला बुद्धी दे वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि त्यानंतर आता गणपती बाप्पांचं आम्हाला विसर्जन करायचं आहे. सो अशा प्रकारचा हा छोटासा ब्लॉग होता. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला कसा नाही नक्की मला सांगा. आणि जर आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुला भेटूया पुढं असंच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.